नमस्कार, मी श्रमिका सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत. आज बघा आपण आरीवर्क क्लासमध्ये जे आहे ना आपले ऑफलाईन आरीवर्क क्लास सुरू केलेले आहे. तर आपण जो पहिला व्हिडिओ टाकलेला आहे ऑफलाईन क्लासचा, तर तो आहे आरीवर्कचे जे स्टँड असते त्याची फिटिंग कशी करायची, रिंगवर्क कापड जे आहे हे कसं फिट करायचं. कारण काय होतं, ह्या ज्या बारीक बारीक अशा गोष्टी आहेत ना, हे तुम्हाला कधीच कोणी सांगणार नाही. कारण जे ऑनलाईन क्लासेस वगैरे पण असतात ना, तर त्याच्यामध्ये फक्त आपण डायरेक्ट जर बघतो तर डायरेक्टच शिकवतात. पण ह्या ज्या बारीक गोष्टी आहे, कारण काय होतं कधी कधी आरीवर्कचं जे स्टँड असतं ना, तर त्याचीसुद्धा फिटिंग आपल्याला जमत नाही. कारण भरपूर वेळा आपण ती जे पाय असतात ते उलट्या दिशेने म्हणजे फिटिंग करतो आणि त्यामुळे मग आपल्याला रिंग त्याच्यावर व्यवस्थित बसवल्या जात नाही. तर त्यामुळे जी आरीवर्क स्टँडची फिटिंग आहे ना, ती व्यवस्थित कशी करायची, कपडा फिटिंग कसा करायचा, रिंगवर कपडा जास्त ओढायचा नाही, कारण ओढला तर रिंग एकदम निसटून येते. आणि रिंगला बघा तुम्ही साधी आपली जी चिकटपट्टी असते ना, जी इलेक्ट्रिशियन लोक वापरतात, तर ती चिकटपट्टीचा वापर करा. कारण ती चिकटपट्टी व्यवस्थित अशी फिटिंगमध्ये बसते. मी माझ्या रिंगला तीच लावलेली आहे. आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना, हा भरपूर महत्त्वपूर्ण असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण जे ऑफलाईन क्लास सुरू झाल्यानंतर आपण पहिल्या दिवशी स्टँड वगैरे कसं फिट करायचं ते शिकलो आहे. पण आता आपण जे आकार म्हणजे वेगवेगळे आकार वगैरे आहे ते सांगणार आहे. त्याच्यानंतर बघा जे समजा प्रिंट असतात कागदाचे, तर हे मोबाईल वगैरे म्हणजे कपडा आपण आता समजा कपड्यावर डिझाईन काढतो आहे, तो मोबाईल कसा ठेवायचा. मोबाईल बघा टॉर्च चालू करायची आणि मोबाईल आहे ना स्टँड खाली उलटा ठेवायचा. म्हणजे टॉर्चच्या उजेडनी काय होतं, जे कागद असतो ना, तर त्याच्यावर तो उजेड पडतो आणि मग ती डिझाईन आपल्याला व्यवस्थित काढता येते. तर अशा बारीक बारीक गोष्टी भरपूर काही तुम्हाला अजून शिकायला मिळणार आहे. जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी. तर बघा आता आपण चला तर मग आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण बघा साध्या चेन स्टिचच्या लाईन शिकवतो. तर इथे आपण साध्या दोऱ्याचाच वापर करतो. तर तुम्ही या रिंगवर बघू शकता लांबच्या लांब लाईन केलेल्या आहे. आणि इथे बघा खाली मोबाईल ठेवलेला आहे आणि ही आहे ना डिझाईन काढत आहे. तर ही डिझाईन आहे ना तुम्हाला पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला दाखवेलच. तर ही म्हणजे आपली अम्ब्रेला घेतलेली अशी लेडीज आहे बघा. छान असं त्याला वॉटर फिलिंग वर्कनी ती डिझाईन पूर्ण तयार होणार आहे. आणि इथे म्हणजे हिचं आहे ना एक रिंग पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. हिचे छोटे ट्रँगल, त्यानंतर चौकोन, गोल परत त्याच्यानंतर ज्या डिझाईन असतात आपण जे बेसिक शिकवतो ते झालेलं आहे. आता हिचे हे डिझाईन चालू केलेले आहे आपण. तर ही डिझाईन तुम्ही बघू शकताय. मी कागदाचं प्रिंट आहे ना ते दिलेलं आहे, त्याच्यावरून ही डिझाईन काढत आहे. तर तर इथे बघा मी व्हिडिओ थोडासा तुम्हाला झूम करून दाखवत आहे. इथे जे आहे ना पूर्ण आतमध्ये वॉटर फिलिंग वर्क आहे. तर या वर्कचा उपयोग आहे ना, आपण जर समजा साधा आपण जर ब्लाऊजवर गळा करत आहे, जर खूप मोठा स्पेस आहे, तर तो स्पेस जर आपल्याला भरायचा असेल तर आपण हे जे वॉटर फिलिंग वर्क आहे त्याचा वापर करू शकतोय. तर आता इथे ही डिझाईन आपली काढणं झालेली आहे. याला आहे ना सुरुवातीला आता आपल्याला पहिले बॉर्डर लाईन तयार करायची आहे. तर त्यानंतर मग आतमध्ये वॉटर फिलिंग वर्क येणार आहे. आणि हे आहे ना सुरुवातीला बघा आपण जे वेगवेगळे आकार शिकवतो ना, तर ते आहे साधा गोल आकार आहे हा, जो की आपला समजा जिलबीसारखा म्हणू शकतो किंवा चकलीसारखा. तर तो आकार आहे. पण यांना बघा कसं आहे, आपण हे आकार जे देतो ना, तर यामध्ये यांचा हात साफ होतो. त्यामुळे आपण सुरुवातीलाच डायरेक्ट मण्यांचा वापर नाही करू शकत. आणि आपण ज्यावेळेस डिझाईन पण आता आपण काही अशा देणार आहे की ज्या डिझाईन भरीव असणार आहे. तर ते पण तुम्हाला लाईव्हमध्ये पण तुम्हाला व्हिडिओ जॉईन म्हणजे करायला मिळेल. कारण लाईव्ह व्हिडिओ आपण जमलंच तर उद्या घेऊया. म्हणजे तुम्हाला वॉटर फिलिंग वर्कची जी डॉल आहे ती पण बघायला मिळेल.
तर बघा इथे ही डिझाईन आहे ना आपली पूर्ण झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे एंडची नॉट टाकत आहे. तर एंडची नॉटचा पण पूर्ण एक व्हिडिओ टाकलेला आहे की एंडची नॉट कशी घ्यावी. त्यानंतर बघा आता ही डिझाईन झाल्यानंतर आपण स्क्वेअर आकार करत आहोत, जो की एकात एक असा साधा हे बघा हा आकार की आणि हा आकार झाला की मग ट्रँगल आहे. तर ह्या बेसिकच्या डिझाईन असतात, हे आपल्याला घ्याव्याच लागतात. म्हणजे आपल्याला कसं आहे सवय होते बघा. आणि सुई पकडताना पण व्यवस्थित अशी उभी सुई पकडायची. त्यानंतर बघा आपलं जे राहिलेले ब्लाऊजचे वर्क आहे ते पण आपण त्याचा पण व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. फक्त थोडंसं क्लासमुळे बघा वेळ मिळत नाही, पण त्याला पण आता लवकरच बघा म्हणजे सुरुवात करणार आहे आणि त्याचा व्हिडिओ पण तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी. उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.